एकनाथ शिंदे हेच जाहीरपणे सांगू लागले आहेत, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मित्रहो नमस्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकंदर सगळी राजकीय वाटचाल जर आपण पाहिली, एकूण राजकीय प्रवास जर आपण पाहिला, तर आपल्याला नक्की असं वाटून जातं की हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास नक्कीच कुठल्या चुकीच्या दिशेनं चाललेला आहे का, वादळात भरकटू लागलेला आहे का. नाही म्हणजे साधारणपणे चित्र तर तसंच दिसतं आपल्याला. बहुतेक किंवा कदाचित ते वर्तमानाचा कधी विचार करत नसावेत. आपल्या राजकीय भवितव्याचा विचार सुद्धा त्यांना नसावा आणि कदाचित त्यामुळं ठाकरे यांची शिवसेना फोडताना सुद्धा त्यांनी असाच पायापुरता तात्पुरता वर्तमानापुरता विचार केलेला असावा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना जो मान सन्मान त्यांना मिळत होता, तो मान सन्मान आता भाजपसोबत त्यांना मिळतोय का हो? नक्कीच नाही. वारंवार अपमान आणि मग नाराज होऊन शेतात जाऊन बसायचं, तरीही कुणी दखल घेत नाही. मग दिल्लीला जाऊन रडगाणं गायचं, पण तिथे तरी कुठं काय पदरात पडतंय हो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचे आमदार, मंत्री, नेते एकामागून एक अडचणीत येत आहेत आणि त्यांची एक एक प्रकरणं देखील वादाची ठरत आहेत. एवढंच काय हो, त्यांच्या 3 ते 4 मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची चर्चा सुद्धा आता सुरू आहे ना. मग मंत्र्यांची ही जी काही वादग्रस्त प्रकरणं आहेत ना, ती भाजपला अजिबात मान्य नाहीत. शिंदे गटामुळं आपली बदनामी होते असं भाजपला वाटतं. संजय शिरसाट यांचा ते प्रकरण असो किंवा संजय राठोड यांचा असो किंवा मग योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेला तो बार, अहो जिथं बारबाला अश्लील वर्तन करीत असल्याचा आरोप झाला, पोलिसांनी टाकलेल्या धाडीतच 22 बारबाला आणि ग्राहक पकडले गेलेले आहेत. पोलिसांच्या मते सुद्धा इथं हे सगळं अश्लील प्रकार घडत होते. मग हे असे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे गृहराज्यमंत्री, शिंदे गटाचे मंत्री वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांना आपण आपल्या पद्धतीनं समज दिलेली आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये अशा सगळ्याच गोष्टींना एकनाथ शिंदे यांचाच पाठिंबा आहे हे उघड झालं. म्हणजे त्यांनी सांगितलं ना, एकनाथ शिंदे हेच जाहीरपणे सांगू लागले आहेत, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हो, जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे, म्हणजे योगेश कदम. टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? योगेश कदम, चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहोत. एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं जाहीरपणे. खरोखर हे धक्कादायक आहे मित्रांनो. वादग्रस्त मंत्र्यांना जर अशा पद्धतीचं पाठबळ मिळत राहिलं तर ते बेताल होणार नाही तर काय होणार हो. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वडिलांनी शिंदे गटाचे जे नेते आहेत ना, रामदास कदम, ते तर म्हणाले, आम्ही डान्स बार चालवणारी माणसं नाही आहोत, आम्ही लोकांचे संसार उभे करणारी माणसं आहोत. खरं सांगा मित्रांनो, या हास्यास्पद नाही का हो? याच रामदास कदम यांच्या पत्नीच्या आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातुश्रीच्या नावे बारचा परवाना आणि म्हणे आम्ही बार चालवणारी माणसं नव्हेत. रामदास कदम यांचं सोडा हो, पण एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याच वादग्रस्त मंत्र्यांची जाहीरपणे बाजू घेत आहेत, त्यांना अभय देत आहेत. हे मात्र अत्यंत धक्कादायक आणि तितकंच आश्चर्यकारक. म्हणजे हे कसं झालं, बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ. एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांच्या, मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या वागण्यामुळं शिंदे गट बदनाम तर झालेला आहे. म्हणजे बघा, आधी उद्धव ठाकरे शिवसेनेनं त्यांच्यावर मारलेला गद्दारीचा शिक्का, त्यातही एकामागून एक येणारी वादग्रस्त प्रकरणं, शिंदे गटाचं भवितव्य तर अंधारलेलंच. आणि अशाही परिस्थितीमध्ये वादग्रस्त मंत्र्यांना जाहीरपणे अभय देणं म्हणजे समोर खड्डा दिसत असतानाही त्या खड्ड्यात उडी घेण्यासारखं नाही का? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.